तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्स युनिट अँड मेजरमेंटचं थर्ड लेक्चर पाहणार आहोत. तर आपण त्या दिवशी सेकंड लेक्चरचा शेवट कशाने केला होता, तर लक्षात आलं तुम्हाला, आपण एन आणि यू मधलं रिलेशन पाहिलं होतं. बरोबर आहे. एन आणि यू मधलं, एन काय होतं तर न्यूमरिकल व्हॅल्यू होती आणि यू काय होतं तर युनिट होतं एखाद्या क्वांटिटीचं. आता त्याच कन्सेप्टवर आपण एक क्वेश्चन आणलेला आहे. आता हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या नीटसाठी कधी विचारलेला पण असू शकतो किंवा आणि इथून पुढे ते विचारू पण शकतात. त्याच्यामुळे एकदम छानपैकी तुम्ही हे लक्ष द्या क्वेश्चन्सकडे. तर व्यवस्थित बघा काय विचारले त्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज करेक्ट फॉर युनिट अँड मेजर्ड व्हॅल्यू. कशासाठी? युनिट. बरोबर आहे. आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे कोणती? तुमची न्यूमरिकल व्हॅल्यू इन दॅट युनिट, त्याच पर्टिक्युलर युनिटमध्ये. तर मग सांगा मला ह्याच्यापैकी कोणतं करेक्ट असं त्यांनी विचारलंय. मी शेवट तुम्हाला सांगते वेळेस सांगितलं होतं एन आणि यूचं रिलेशन काय सांगितलं, लक्ष द्या सगळ्यांनी. मी काय म्हणलं होतं की एन इंटू यू ह्या दोघांमधलं रिलेशन बघण्यासाठी आपल्याला इक्वल टू काय लिहावं लागतं? कॉन्स्टंट लिहावं लागतं. काय लिहावं लागतं? कॉन्स्टंट लिहावं लागतं. हे क्लिअर झालं तर हे लिहिलंच होतं तुम्ही. बरोबर आहे. एन इंटू इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे रिलेशन बघितल्यानंतर आपल्याला एन आणि यू मधले कोणतं रिलेशन भेटलं होतं तर एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू यू. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू तुमची मेजर्ड व्हॅल्यू ही युनिटला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. मग हे दोन रिलेशन आहेत ते, आणि ह्या दोन रिलेशनवरच हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता इकडे बघा, आपण ऑप्शन ए चेक करून बघू. मला सांगा एन आणि यू कसे आहेत तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. एन वाढलं तर यू कमी होणार आहे, एन वाढलं तर यू कमी होणार आहे. लक्ष दिले तुमच्या. आता इथं व्यवस्थित बघा, कोणता एखादा मी पॉईंट उचलला समजा. मी काय केलं, हा जो तुमचा एन ॲक्सिस आहे आणि हा तुमचा यू म्हणजे व्हॅल्यू आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर ही तुमचं एक्स ॲक्सिस यू साठी आहे आणि वाय ॲक्सिस एन साठी दाखवलं त्यांनी. लक्ष दिले तुम्हाला. मी कोणता एखादा पॉईंट पकडला समजा, ही व्हॅल्यू जर मी हा एक पॉईंट पकडला, मला सांगा या पॉईंटवरती लक्ष दिले तुम्हाला, या पॉईंटवरती बघा, समजा हे 1 आहे, एन ची व्हॅल्यू समजा 1 आहे, तर त्या टायमिंगला यू किती येणार आहे बघा बरं. हे 1 2 3 4 5 म्हणजे लक्ष दिले तुमच्या, हे कमी असताना हे किती जास्त आहे, हे कमी असताना हे किती जास्त आहे. आता ह्यालाच मी थोडं वर करतो, म्हणजे तुमचा एन वाढवतो मी. तुमचा एन वाढवत चला, तुमचा यू काय होणार आहे बघा बरं, कमी होत चालणार आहे. तुमचा एन वाढत जाणार आहे आणि यू कमी होत चालणार आहे. म्हणजे हे सुद्धा रिलेशन तुमचं एन आणि यू मधलं आहे बघा. एन आणि यू मधलं हे सुद्धा रिलेशन आहे. म्हणजे तुमचा ए ऑप्शन तर एकदम करेक्ट आहे. बरोबर आहे. आता बी बघू आपण. आता बी मध्ये व्यवस्थित लक्ष द्या. इथं बघा, आता ह्या ग्राफमध्ये थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचं. इथं बघा, हे काय यू आहे, इथं काय एन इंटू यू आहे, एन इंटू यू. बाकी इथं दुसरं काहीच बघण्याची गरज नाही. एन इंटू यू, एन आणि एन इंटू यू मध्ये कोणतं रिलेशन असतं तर ते कॉन्स्टंट असतं. कसं असतं? कॉन्स्टंट असतं. म्हणजे इकडल्या वाय ॲक्सिसमध्ये काही जरी चेंजेस झाला तर एन इंटू यू मध्ये काहीच बदल होणार नाही. ते कसं आहे? कॉन्स्टंट आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही ह्या यूची काही जरी व्हॅल्यू ठेवली तरी एन यूची व्हॅल्यू बघा बरं काय फिक्स. समजा इथं 5 आहे समजा, तर काय राहणार आहे ती कंटिन्युअसली किती व्हॅल्यू वाढवत चला तुम्ही, ह्या एन यू मध्ये काही फरक पडला का? एन यू कसा तुमचा कॉन्स्टंट आहे. लक्ष दिले, म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे. लक्ष दिले. आता इथं परत बघा, एन यू ह्या साईडला गेलं, परत बघा तुम्ही ह्या एन ची व्हॅल्यू काही किती जरी वाढवत गेलात तर एन यू बघा बरं तुमचं कसं कॉन्स्टंटच आहे. काही त्याच्यामध्ये चेंजेस आहेत का? काहीतरी चेंजेस आहेत का? एन यू कसं आहे? कॉन्स्टंट आहे. लक्षात राहू द्या. म्हणजे हा सी पण तुमचा करेक्ट आहे. मग मला सांगा, तुमचा ए पण करेक्ट आहे, बी पण आणि सी पण करेक्ट आहे. मग आन्सर काय होईल? ऑल ऑफ देज. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, एकदम तुम्हाला छानपैकी समजला असेल. तुम्ही ह्याला व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित हे लिहून घ्या क्वेश्चन. ह्याच्यामुळे तुमचे हे दोन्ही पण रिलेशन एकदम छानपैकी तुम्हाला समजून जातील. तर आपण आता पुढे बघू. तर पहा पुढं, लक्ष द्या. आज आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहे. म्हणजे कोणता पॉईंट आहे तर डायमेन्शन या पॉईंटला सुरुवात करणार आहे. कोणत्या पॉईंटला सुरुवात करणार आहे आपण? डायमेन्शन. लक्षात राहू द्या. कोणत्या पॉईंटला? डायमेन्शन ह्या पॉईंटला आपल्याला आता सुरुवात करायची आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. डायमेन्शन म्हणजे काहीच नाही. डायमेन्शन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. घातांक माहिती आहे का? पावर म्हणतो आपण, घातांक म्हणतो, इंडेक्स पॉवर घातांक. जसं की मी लिहिलं 5चा स्क्वेअर लिहिलं, तर हा 5चा काय पॉवर आहे, ही 5ची काय पॉवर आहे. लक्ष दिले. मग डायमेन्शन हे तुमचं पॉवर असतं. लक्षात राहू द्या. काय असतं? पॉवर असतं. पण हे डायमेन्शन कुणाची पॉवर आहे? लक्षात राहू द्या. डायमेन्शन काय आहे तर पहिल्यांदा पॉवर्स आहेत. त्या पॉवर्स काय आहेत तर पॉवर्स. इंडेक्स घातांक पॉवर आहे. डायमेन्शन काय आहेत? पॉवर आहेत. कुणाच्या पॉवर असतात त्या तर त्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर असतात. कुणाच्या पॉवर्स असतात तर फंडामेंटल क्वांटिटीज. कुणाच्या पॉवर आहेत? त्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर्स आहेत. लक्षात राहू द्या. डायमेन्शन हे काय आहेत? काय नसून काय आहेत? त्या पॉवर आहेत. पॉवर म्हणजे कुणाच्या पॉवर आहेत? पण ते फंडामेंटल क्वांटिटीजच्या. आणि ह्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर काय दाखवण्यासाठी आहेत तर त्या आहेत आपल्याला डिराइव्हड क्वांटिटीजचे युनिट दाखवण्यासाठी. त्यासाठी
डिराइव्हड क्वांटिटीजचे युनिट दाखवण्यासाठी. लक्षात राहू द्या. समजलं. मग कशाचे युनिट दाखवण्यासाठी? डिराइव्हड क्वांटिटीजचे युनिट दाखवण्यासाठी. ह्या डायमेन्शन्स ह्या पॉवर आहेत कोणाच्या? फंडामेंटल क्वांटिटीजच्या. काय एक्सप्रेस करण्यासाठी? डिराइव्हड क्वांटिटीजचे युनिट, त्यांचे डायमेन्शन हे दाखवलं जातं. मग हे तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात आलं असेल. लक्ष दिले. समजलं. डायमेन्शन काय आहेत? तर पॉवर्स आहेत. पॉवर्स आहेत. लक्षात राहू द्या. पॉवर्स आहेत. कशाच्या पॉवर्स आहेत? फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर्स आहेत. कुणाच्या पॉवर्स आहेत? फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर्स आहेत. काय एक्सप्रेस करण्यासाठी दाखवले? तर डिराइव्हड क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटी कोणती असो त्याचे आपल्याला डायमेन्शन लिहिण्यासाठी. लक्षात दिले तुम्हाला. आता एकदम हे छानपैकी तुम्हाला समजलं असेल. आता पुढे लक्ष द्या. रिप्रेझेंटेशन कसं करायचं? मी बोलतानाच म्हणले डायमेन्शन हे पॉवर्स आहेत. बरोबर आहे. पॉवर्स आहेत. कुणाच्या? तर फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर्स आहेत. लक्षात राहिले. फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर्स आहेत. समजलं. आता पुढे लक्ष द्या व्यवस्थित. थोडं पुढे लक्ष द्या व्यवस्थित. बघा मी परत फंडामेंटल क्वांटिटीच्या म्हणलं. पहिली फंडामेंटल कोणती होती आपली क्वांटिटी? लेंथ होती. बरोबर आहे. नंतर मास आणि नंतर टाइम. लक्षात आलं. तर मोस्टली यूज मॅक्झिमम फंडामेंटल ज्या क्वांटिटी यूज होणार आहेत डायमेन्शन लिहिण्यासाठी, मोस्टली फंडामेंटल क्वांटिटीज डायमेन्शन लिहिण्यासाठी ज्या यूज होणार आहेत ते कोणत्या आहेत? लेंथ, मास आणि टाइम. लक्षात राहिलं. कोणत्या? लेंथ, मास आणि टाइम. आता लेंथ तर आहे, पण डायमेन्शन लिहिते वेळेस तुम्ही या लेंथसाठी तुम्ही लिहिणार कॅपिटल एल. काय लिहिणार? लेंथसाठी कॅपिटल एल. माससाठी तुम्ही काय लिहिणार? तर कॅपिटल एम. माससाठी काय लिहिणार तुम्ही? कॅपिटल एम. आणि टाइमसाठी काय लिहिणार तुम्ही? कॅपिटल टी लिहिणार. टाइमसाठी काय लिहिणार तुम्ही? कॅपिटल टी. म्हणजे डायमेन्शन लिहिते वेळेस तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीच्या जागी तुम्ही काय? लेंथच्या जागी काय लिहिणार? एल. मासच्या जागी काय लिहिणार? एम. टाइमच्या जागी काय लिहिणार तुम्ही? टी लिहिणार. लक्ष दिले. व्यवस्थित तुम्हाला हे समजलं असेल. आता लगेच आपण सुरुवात करू आपण आपल्या फिजिकल क्वांटिटीजला लिहिण्यासाठी. डायमेन्शन त्यांचं लिहिण्यासाठी आपण एकदम आता छानपैकी सुरुवात करू. हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. हे पॉज करायचं आणि एवढं लिहून घ्या. थेरॉटिकल डेफिनेशन्स वगैरे मी काय लिहून देत नाही, पण हे तुम्हाला डायरेक्ट आता समजलं असेल. मी जे इथं बोललो ते आता समजलं. तर पहा पुढे लक्ष देऊ आता. बघा पुढे. आता आपल्याला काय बघायचं? तर फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन बघायचे आहेत. काय बघायचे? तर फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन आपल्याला बघायचे आहेत. तर व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवात करू आपण आता. एकदम छानपैकी मी तुम्हाला समजून सांगतो. बघा फर्स्ट पहिली क्वांटिटी घेतली आपण एरिया. फिजिकल क्वांटिटी त्यातमध्ये पण ती डिराइव्हड क्वांटिटी आहे. लक्षात राहू द्या. आता एरिया मला सांगा बरं. एरिया कोणत्या आहे म्हणलं आपण? स्क्वेअरचा एरिया म्हणलं तर साईड इंटू साईड लिहितो. रेक्टँगलचा एरिया म्हणलं तर लेंथ इंटू ब्रेथ लिहितो. किंवा ट्रायंगलचा एरिया म्हणलं तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट असं आपण लिहित असतो. मला सांगा प्रत्येक वेळेस तिथं काय आहे रे? लिहितो मी नॉर्मली लेंथ इंटू ब्रेथच्या फॉर्ममध्ये जर आपण लिहिलं तर मला सांगा लांबी पण कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्येच मेजर करतो. विड्थ म्हणजे जी ब्रेथ असते ती पण कशामध्ये मेजर करतो? आपण मीटरमध्येच मेजर करतो. लक्ष द्यायला तुम्हाला. ब्रेथ टेप घेऊन मीटरमध्ये डिस्टन्सच आहे ना ते पण. लेंथ पण एक डिस्टन्स आहे, ब्रेथ पण एक डिस्टन्स आहे. म्हणजे सांगा मला लेंथ जर आली तर लक्ष द्यायला लेंथ आली, ही लेंथ कशामध्ये काउंट करतो आपण? मीटरमध्ये. ब्रेथ पण कशात काउंट करतो? मीटरमध्येच काउंट करतो. लक्ष दिले. लेंथ पण कशात काउंट करतो? मीटरमध्येच काउंट करतो. ब्रेथ पण कशामध्ये काउंट करतो? मीटरमध्येच काउंट करतो. हे ते लिहिलेलं आहे आपण. लक्ष दिले तुमच्या. पण मला सांगा हे मीटर हे कुणाचे युनिट आहेत? लेंथचे. मग लक्षात आले का तुम्हाला? कशाचे युनिट आहेत? लेंथचे. मग हे डायरेक्ट मी आता लिहिलं जर समजा ह्याला मी जर डायरेक्ट लिहिलं तर ह्याला आपण एल स्क्वेअर लिहू शकतो का? बरोबर आहे. कारण मीटर मल्टिप्लाय झाल्यानंतर पॉवर काय झाली? एल स्क्वेअर झाली. लक्ष दिले तुमच्या. समजायला सगळ्यांना. मीटरच्या फॉर्ममध्ये मीटर म्हणजे कशात काउंट करतो आपण? फंडामेंटलमध्ये. लक्ष दिले तुमच्या. लेंथ आली ती. लक्ष दिले. आपल्याला फंडामेंटलकडे वापस यायचं. युनिटवर लिहायचंच नाही आपल्याला. आपल्याला वापस कशावर लिहायचंय? फंडामेंटल क्वांटिटीजवर लेंथसाठी. आता बघा तुम्ही हे मीटर इंटू मीटर काय झालं? मीटर स्क्वेअर. आणि हे मीटर स्क्वेअर म्हणजेच मीटर स्क्वेअर लेंथच्या फॉर्ममध्ये स्क्वेअर असल्यामुळं लेंथचा स्क्वेअर आपण त्याला लिहिलं. समजलं. कारण आणि मग मी एक सांगतो तुम्हाला डायमेन्शन यावर युनिटवर डिपेंड असतं. युनिट जर तुम्हाला त्याचं माहिती असलं की डायमेन्शन लिहिणं काहीच अवघड नाही. लक्ष द्यायला. युनिट माहित असलं की डायमेन्शन लिहिणं काहीच अवघड नाही. एरिया कशात काउंट करतो? मीटर स्क्वेअरमध्ये. आणि मीटर म्हणजे काय असतं? तर तुमची लेंथ येते. लक्ष द्यायला. मग एलचा स्क्वेअर झालं. समजलं. आता मला सांगा या एरियाचं जर मला डायमेन्शन सांगायचं असलं तर मला सांगा बरं एरिया हे कशावर दिसायला तुम्हाला? इथं फक्त आणि फक्त लेंथ आली. ह्याच्यामध्ये मासचा काही संबंध आहे का? बिलकुल नाही. टाइमचा काही संबंध आहे का? बिलकुल नाही. मग आता लक्षात ठेवायचं लिहिते वेळेस कोणतं पण डायमेन्शन कोणत्या पण क्वांटिटीचं डायमेन्शन लिहिते वेळेस मी कसं लिहिणार? तर मी कधी पण ह्याच फॉर्ममध्ये लिहिणार. कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार? तर LMTच्या फॉर्ममध्ये लिहिणार. सांगा एलची पॉवर काय आली होती? 2. बरोबर आहे. एम म्हणजे मासचा काय संबंध आहे का? इथं कुठं आहे का मास? नाही. मग काहीच पॉवर आली नाही मासची म्हणजे मी काय लिहिणार? तिथं 0 लिहिणार. एल स्क्वेअर एम 0. आणि टी पण टाइम पण काय संबंध आला का? इथं टाइम पण झाला तुमचा 0. लक्ष दिले. प्रेझेंटच नाही त्याच्यामध्ये ते 0 आहे. 0. मग सांगा डायमेन्शन एरियाचं डायमेन्शन लेंथनुसार काय? 2a.
मासनुसार एरियाचं डायमेन्शन काय आहे 0 आहे आणि एरियाचं डायमेन्शन टाईमनुसार काय तर 0 आहे. हे तुम्हाला एकदम छानपैकी समजलं असेल. आता आपण पुढली क्वांटिटी बघू. आता ह्याच्यानुसार तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पुढं घेऊ व्हॉल्यूम घेऊ. कोणतं घेऊ? व्हॉल्यूम घेऊ आपण पुढं. लक्षात घ्या. आता व्हॉल्यूम तर तुम्हाला माहिती आहे 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम म्हणजे लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. बरोबर आहे. काय असते? लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. हे पण टेपचा मेजर करतो. लांबी पण काय आहे? डिस्टन्सच आहे. ब्रेड्थ पण काय आहे? डिस्टन्सच आहे. हाईट पण काय आहे? डिस्टन्सच आहे. कशामध्ये काउंट करतो तर बाबा मीटर इंटू मीटरमध्ये काउंट करतो. मग मीटर इंटू मीटर काय झालं तर मीटरचा क्यूब. आणि मीटर म्हणजे कोणती फंडामेंटल क्वांटिटी? लेंथ. लक्षात राहू द्या. म्हणजे परत इथं काय आलं तुम्हाला? एलचा क्यूब आलं. एलचा क्यूब म्हणजे व्हॉल्यूमचं पण डायमेन्शन लिहिणार. परत मासचा काय संबंध आहे का? मासचा काही संबंध आहे का? MLT लिहा किंवा LMT लिहा किंवा MLT लिहा. काही ह्या कोणत्या जरी साईडला इकडे तिकडे चेंजेस झाले तरी काही फरक पडत नसतो. फक्त लिहिते वेळेस LMT तुम्ही व्यवस्थित ते लिहून घ्यायचं. लक्ष दिले तुम्हाला. मग सांगा मास कसा आहे इथं? मास कसा आहे? मासचा काही संबंध आहे का? मास झाला 0 पॉवर. सांगा एल किती? 3 पॉवर. एलची पॉवर किती? 3 आणि टी पण काय? 0. लक्ष दिलं तुम्हाला? MLT M0 L क्यूब T⁻0. हे कशाचं डायमेन्शन झालं? तुमच्या व्हॉल्यूमचं डायमेन्शन झालं. एरियाचं डायमेन्शन काय आहे? L² म्हणजे M0 L² T0. हे पण लक्षात राहू द्या. पुढं पाठीमागे लिहिलं तरी काय फरक पडत नाही. लक्षात राहू द्या. पण हे 3च्या फॉर्ममध्ये ते लिहायचं असतं. समजलं? आता पुढं लक्ष द्या. आपण थर्ड क्वांटिटी पाहू. लक्ष द्या पुढं. समजा मी थर्ड क्वांटिटी आता लिहिली. डेन्सिटी लिहू आपण. कोणती लिहू? डेन्सिटी. मास डेन्सिटी म्हणू याला. मास डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम असतो. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो तर मास अपॉन व्हॉल्यूम असतो. बरोबर आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. आलं बघा मास. आलं का मास? जर मी याचा युनिट लिहिण्याचा प्रयत्न केला, डेन्सिटीचा युनिट लिहिण्याचा प्रयत्न केला तर मास कशामध्ये काउंट करतो आपण? किलोग्राममध्ये. बरोबर आहे. मास कशात काउंट करतो? किलोग्राममध्ये. सांगा व्हॉल्यूम कशामध्ये काउंट करतो? बघा आत्ताच लिहिले. व्हॉल्यूम काय असतं? L इंटू B इंटू H म्हणजे कशामध्ये ते? मीटर क्यूबमध्ये. म्हणजे सांगा मला डेन्सिटीचं युनिट काय आहे तर kg/मीटर क्यूब. डेन्सिटीचं युनिट काय आहे तर kg/मीटर क्यूब. आता ह्याच्यानुसार आपल्याला डायमेन्शन लिहायचे. मला सांगा केजी म्हणजे कोण आहे बाबा? केजी म्हणजे कोण आहे तर मास आहे. म्हणजे मास आता यावेळेस डेन्सिटीमध्ये आहे प्रेझेंट. किती पॉवर आहे मासची तर पहा 1च आहे. मग लिहितो मी M1 लिहितो. M1 लिहितो. पुढं लक्ष द्या. मला टाईम बघा इथं टाईम. आणि एक व्यवस्थित गोष्ट एक लक्षात ठेवायची बघा. सिंपल. मी जर असं लिहिलं 1/5चा स्क्वेअर आहे समजा. हे 1/5चा स्क्वेअर आहे. ह्या 5च्या स्क्वेअरला जर मला वर लिहायचं असलं तर हे 5 आणि ही जी प्लस पॉवर आहे 2 ती वर लिहिल्यानंतर काय होते? न्यूमरेटरमध्ये -2 होत असते. लक्षात राहू द्या. जर समजा हीच पॉवर डिनॉमिनेटरला -2 अशी आहे तर हीच मी असं वर लिहिली तर ती मायनसची काय होणार? प्लस होणार. म्हणजे वाईस वर्सा. जर मायनस प्लस असेल तर वर जाऊन न्यूमरेटरमध्ये जाऊन मायनस होणार आणि मायनस असली तर वर न्यूमरेटर मध्ये जाऊन प्लस होणार. आता हे तुम्हाला व्यवस्थित लक्षातच ठेवायचं कारण त्याची गरज आपल्याला पडणार आहे. तर मला सांगा हे M³ आहे. बरोबर आहे. ह्याला जर मी वर लिहिलं त्याची पॉवर काय होईल? -3 होईल का? M⁻³ होईल का? वरच लिहावं लागणार कारण आपल्याला लिहिताना हे सोबत तिघं पण सोबतच पाहिजेत. बरोबर आहे. खालीवर असं लिहित काय नसतो आपण. लक्ष दिले. MLTच्या फॉर्ममध्ये सरळ एकमेकासोबतच पाहिजेत ते. म्हणजे खाली काय ठेवून ह्याला काही उपयोग आहे का नाही? बिलकुल. म्हणजे ह्याला पण मला वर लिहिणार आहे मी. मग मीटर क्यूबला वर जर केलं मी तर काय होतंय ते? बरोबर काय होणार? M⁻³ होईल. काय होईल? -3. समजलं. मी परत इथे लिहून दाखवतो तुम्हाला काय होईल ते केजी आणि हे वर जाऊन M⁻³ जे प्लस होतं ते वर जाऊन -3 झालं. मग मला सांगा आता एमची पॉवर काय? M म्हणजे कोण आहे? मास आहे. मासवाला M आहे. केजी 1 पॉवर लिहिली मी डायरेक्ट. मीटर आहे. मीटर म्हणजे काय? लेंथ. लक्षात राहू द्या. कन्फ्युजन होतं कधी कधी. M म्हणजे मास वाटतं आपल्याला कधी कधी. M म्हणजे काय होतं? इथलं मास वाटतं. कन्फ्युजन करून घेऊ नका. व्यवस्थित लक्षात राहू द्या. केजी म्हणजे तुमचं मास झालं. मीटर क्यूब म्हणजे तुमची लेंथ झाली. किती पॉवर आहे लेंथची? -3. लेंथची काय पॉवर आहे तर -3. आता मला सांगा इथं टाईमचं काय आहे का हो? काहीच उपयोग. टाईम आहे का इथं? आलाय का टाईम? नाही. म्हणजे टी काय होईल सरळ तुमचा 0. म्हणजे सांगा मला डेन्सिटीचं तुमचं डायमेन्शन काय आहे? M1 L-3 T⁻0. कशाचं डायमेन्शन आहे? तुमच्या डेन्सिटीचं डायमेन्शन आहे. मग व्यवस्थित एकदम छानपैकी तुम्हाला हे डायमेन्शन व्यवस्थित कळालं असेल. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एवढं छानपैकी लिहून घ्या. आता पुढल्या क्वांटिटी आपण पुढं पाहू लगेच. चला लक्ष द्या पुढं. डायमेन्शन लिहिण्यासाठी युनिट. ज्या क्वांटिटीचे युनिट सेम असतील त्यांचं डायमेन्शन सुद्धा कसं असणार? सेमच असणार. क्वांटिटीचे युनिट जर सेम असतील तर त्या क्वांटिटीचे डायमेन्शन पण कसे असणार? सेमच असणार. लक्षात राहू द्या. म्हणजे डायमेन्शन हे आपण कशाचे लिहित असतो तर युनिटवर लिहित असतो. डायमेन्शन कसे लिहित असतो तर युनिटवर लिहित असतो.
तर बघा पुढं आता 4th नंबर आपण बघू, वेलॉसिटी बघू. काय बघू आपण? वेलॉसिटी. तर माहिती आहे सगळ्यांनाच वेलॉसिटी. वेलॉसिटी कोणती क्वांटिटी? एक वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे. वेलॉसिटी काय असते तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटी काय असते तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटी काय असते? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. लक्षात राहू द्या. वेलॉसिटी काय तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर मला सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्सच आहे. 2 पॉईंटमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. पण डिस्टन्सच आहे ना ते, बरोबर आहे. तर डिस्टन्स कशात काउंट करतो बाबा मग? मीटरमध्ये, एम मीटर. आणि टाईम कशात तर टीमध्ये. लक्ष दिले, हे मीटरचा टाईम आपण सेकंदमध्ये लिहितो. म्हणजे वेलॉसिटीचं युनिट काय असतं आपलं? मीटर पर सेकंद. वेलॉसिटीचं युनिट काय असतं आपलं? मीटर पर सेकंद. मग मला सांगा बरं, आता इथं काय मासचं काय प्रेझेंटेशन आहे का? मास इथं बिलकुल नाही. मास आहे का? मास नाही. इथं कोण आहेत मग? तर इथं लेंथ आणि टाईम प्रेझेंट आहेत. लेंथ आणि टाईम प्रेझेंट आहेत. त्याच फॉर्ममध्ये सेम आपण परत लिहून घेऊ. मला सांगा खाली लिहायची गरज आहे का? एसची पॉवर काय आहे सध्या? 1 पॉवर आहे. ह्याला जर मी काही नाही म्हणजे कोणती पॉवर आहे इथं? 1 पॉवर आहे. काही नाही म्हणजे कोणती? 1 पॉवर आहे. जर मी त्या एसला वर लिहिलं तर काय होईल ते? m इंटू एस रेस टू मायनस होईल. लक्ष दिलं ना ती? खरं खाल्ल्या पाठला होतं ते. मग लिहा डायमेन्शन त्याच्यानुसार. सांगा मला काय येईल डायमेन्शन? तुमच्या वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येईल मला सांगा. सांगा काय होईल? L1 बरोबर आहे. M0 कारण मास तर प्रेझेंटच नाही. ML लिहा किंवा LM लिहा, काय फरक पडत नाही. बघा सांगा, एलची पॉवर 1 लिहिली, बरोबर आहे. मास तुमचं प्रेझेंटच नाही, 0 लिहिलं. आणि टाईमची काय पॉवर आहे तर -1 आहे. टाईमची काय पॉवर आहे तर -1. मग मला सांगा, मी वाटलं त्याला परत असं लिहितो, M0 L1 आणि T-1. समजलं? M0 L1 T-1. तर सांगा मला वेलोसिटीचं डायमेन्शन काय आहे? M0 L1 T-1. लक्षात राहिलं? आता बघा वेलोसिटी आणि स्पीड यांची युनिट कसे आहेत? सेम आहेत. वेलोसिटी आणि स्पीड यांची युनिट कसे आहेत? तर सेम आहेत. कारण स्पीड काय असतं? डिस्टन्स अपॉन टाईम असतं. स्पीड काय असतं तर डिस्टन्स अपॉन टाईम. हे कन्सेप्ट वेगळे आहेत. ही आहे वेक्टर क्वांटिटी, ही आहे स्केलर क्वांटिटी. पण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशात काउंट करतो बाबा? आता मीटरमध्येच, बरोबर आहे. हे मीटर आणि टाईम सेकंद. बघा बरं युनिट कसे झाले दोघांचे पण? सेम. समजलं? जर युनिट सेम आहेत तर डायमेन्शन पण काय राहील? मग सेमच राहील. युनिट सेम आहेत तर डायमेन्शन पण काय राहतील? सेमच राहतील. मग लक्ष दिले तुमच्या? सांगा व्हेलॉसिटी आणि स्पीडचे युनिट कसे आहेत? सेमच आहेत. मग त्यांचे डायमेन्शन पण काय राहतील? सेमच राहतील. म्हणजे स्पीडचं पण डायमेन्शन काय? M0 L1 T-1. समजलं असेल? आता पुढं लक्ष द्या. पुढं आपण बघू ॲक्सेलरेशन बघू. काय बघू? ॲक्सेलरेशन. पुढं काय बघू आपण? ॲक्सेलरेशन, बरोबर आहे. ॲक्सेलरेशन काय असतं तर चेंज इन वेलोसिटी अपॉन टाईम, बरोबर आहे. ॲक्सेलरेशन काय असतं? वेलोसिटी अपॉन टाईम. ॲक्सेलरेशन काय असतं तर वेलोसिटी अपॉन टाईम असतं, बरोबर आहे. युनिट माहिती आहे. जर तुम्हाला डायरेक्ट वेलोसिटीचं डायमेन्शन माहीत असलं तर ते पण तुम्ही इथं डायरेक्ट लिहू शकता आणि डायरेक्ट काउंट करू शकता, बरोबर आहे. नसलं तर मग वेलोसिटीला परत तुम्ही ह्या फॉर्ममध्ये लिहा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम लिहा, नंतर सगळ्या क्वांटिटी व्यवस्थित लिहून घेऊ शकता. तर जर डायरेक्टच तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही डायरेक्ट पण लिहा. सांगा मग वेलोसिटीचं काय डायमेन्शन आलं तर ते मी डायरेक्टच लिहितो. काय होतं ते? M0 L1 T-1 हे होतं ऑलरेडी. डिवाइडला काय येतं? टाईम आहे. म्हणजे टाईम आहे म्हणजे खाली असल्यामुळे त्याची पॉवर काय होती? -1 होती. हे -1 बरोबर लक्ष द्या ना. सॉरी, इथं खाली लक्ष द्या व्यवस्थित. टाईम आहे खाली, टीची पॉवर काय? 1 येते. वर झाल्यानंतर -1 होईल. लक्षात राहू द्या. टाईम टी खाली टी आहे नुसता, बरोबर आहे. पॉवर त्यावेळेस काय नाही म्हणजे 1 असते पॉवर. हेच जर वर लिहिलं तर काय होईल? पॉवर -1 होईल. म्हणजे सांगा मला काय होईल? M0 L1 T-1 आणि हे पण टी वर गेल्यानंतर टी काय झालं ते? -1 झालं. लक्षात आले? हे प्लस जे होतं T-1 ते वर जाऊन T-1 झालं. तर मग सांगा मला, जर बेस सेम असला, काय वे आपल्याला माहिती आहे घातांकाचे नियम म्हणजे पॉवरचे जे नियम आहेत ते, बेस जर सेम असला तर मल्टिप्लिकेशनमध्ये दोघांची काय होत असते? ॲडिशन. तर -1 काय होत असतं? -2. तर मग सांगा मला काय डायमेन्शन येईल तुमच्या ॲक्सेलरेशनचं? M0 L1 T-2. काय येईल तुमच्या ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन? M0 L1 T-1. सॉरी -2. M0 L1 T-2. कसं डायमेन्शन झालं? तुमच्या ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन झालं. हे समजलं आता तुम्हाला? तर आता पुढं लक्ष द्या. आता बघा ॲक्सेलरेशन सारखंच. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती आहे सगळ्यांनाच. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन हे हॉरिझॉन्टल मोशनसाठी असतं. ॲक्सेलरेशन कशासाठी जातं? हॉरिझॉन्टल मोशनसाठी असतं. जर तुम्हाला व्हर्टिकल जायचं असेल आपण म्हणतो एअरक्राफ्ट आहे समजा, एखादा दगड फेकला वरच्या वेळेस तिथं आपण स्मॉल जीचा यूज करतो. कशाचा यूज करतो? स्मॉल जी. आणि स्मॉल जी म्हणजे काय असतं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशामुळं? ग्रॅव्हिटीचं जे ॲक्सेलरेशन आहे ते असतं स्मॉल जी. मग इथं परत मी लिहितो
काय लिहितो बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय लिहिलं मी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहिलं. लक्षात आले, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल जीनं. कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल जीनं. हे ॲक्सलरेशन एनं डिनोट करतो. लक्षात आले तुमच्या. स्पीड व्हीनं, सॉरी वेलोसिटी व्हीनं, स्पीड एसनं लिहा, काही लिहा ते काय प्रॉब्लेम नाही. पण लक्ष दिले तुमच्या, व्ही ए जी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मला सांगा, हॉरिझॉन्टल ॲक्सलरेशन, व्हर्टिकल, हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा एक ॲक्सलरेशन आहे. आणि ते कशावर डिपेंड आहे, लक्षात राहिलं तुमच्या. ॲक्सलरेशन आहे ते एक प्रकारचं, काय ॲक्सलरेशनच आहे. म्हणजे ह्याचं युनिट आणि याचं युनिट कसं असणार आहे, सेमच असणार. लक्ष दिले, ॲक्सलरेशन आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय, सेमच आहे. काय, वेलोसिटी अपॉन टाइमच आहे ते पण. हे पण काय, तर वेलोसिटी अपॉन टाइमच आहे. लक्ष दिले, वेलोसिटी अपॉन टाइमच आहे. तर मला सांगा, हे ॲक्सलरेशन आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं मग डायमेन्शन काय, युनिट जर सेम असेल, युनिट जर सेम असेल तर डायमेन्शन काय असतं, मग त्यांचं सेमच असतं. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं पण डायमेन्शन काय आहे, तर m0 L1 T⁻², m0 L1 T⁻². एकदम छानपैकी तुम्हाला हे आता क्लिअर झाले असतील. बरोबर आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. तर आपण आता पुढे बघू. तर आता पुढं लक्ष द्या. आता आपण बघू फोर्स लक्ष द्या. 8 नंबर फोर्स. तर सगळ्यांनाच माहिती आहे फोर्स काय असतं, बरोबर आहे का. फोर्स काय असतं, मास इंटू ॲक्सलरेशन. बरोबर आहे. फोर्स काय असतं, तर मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स काय असतं, तर मास इंटू ॲक्सलरेशन. लक्षात आले. मग मास इंटू ॲक्सलरेशन जर मी लिहिलं तर मासचं युनिट काय असतं आपल्याकडं, केजी. मास काय, केजी. ॲक्सलरेशनचं युनिट काय सांगितलं होतं तुम्हाला मी, काय असतं, वेलोसिटी अपॉन टाइम. ॲक्सलरेशन काय असतं, वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे ॲक्सलरेशन काय आहे, तर मीटर पर सेकंद स्क्वेअर. कारण बघा ना, ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय असतं, वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी काय असते, तर मीटर पर सेकंद इंटू हे टाइमचं परत सेकंद. काय झालं, मीटर पर सेकंद स्क्वेअर. काय झालं, मीटर पर सेकंद स्क्वेअर. समजलं. म्हणजे फोर्सचं युनिट काय तुमच्या केजी इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर. फोर्स युनिट काय तुमच्या केजी इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि ह्यालाच आपण SI युनिटमध्ये न्यूटन असं म्हणतो. काय म्हणतो, तर न्यूटन. काय म्हणतो, न्यूटन. म्हणजे न्यूटन, 1 न्यूटन इक्वल टू काय असते, न्यूटन म्हणजेच काय, केजी इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर. न्यूटन म्हणजेच काय, केजी इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर. समजलं. मग सांगा आता मला, त्याच्यानुसार आपण डायमेन्शन लिहू फोर्सचं. सांगा काय डायमेन्शन फोर्सचं, सांगा बरं मला. सांगा. केजी म्हटल्यानंतर सांगा एम काय आहे, केजी म्हणजे मास आहे ना, ते मास काय बघा, किती पॉवर आहे इथं, एकच आहे, m1. समजलं, m1. पुढे सांगा, मीटर पण काय एकच आहे, m1. मीटर पण काय एकच आहे, L1. आणि आता मी डायरेक्ट लिहितो खाली. एस म्हणजे सेकंद, म्हणजे काय, तुमचा टाइम आहे. टाइम खाली आहे, खालचा टाइम जर वर लिहिला तर काय होतं, तो -2 होईल. बरोबर आहे. काय होईल, -2 होईल. मग डायरेक्टच लिहितो मी T⁻². मग सांगा मला, फोर्सचं डायमेन्शन काय भेटलं तुमच्या, m1 L1 T⁻². सांगा फोर्सचं डायमेन्शन काय भेटलं तुमच्या, m1 L1 T⁻². समजलं असेल, लिहून घ्या व्यवस्थितपणे. आता आपण पुढं बघू. चला लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता पुढं आपण लिहू प्रेशर. कशाचं बघायचं, प्रेशरचं. सांगा मला, प्रेशर काय असतं. नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहे प्रेशर. व्यवस्थित विचार जर केला तर प्रेशर काय असतं, बरोबर आहे. समजा एखादा पर युनिट एरिया आहे, असा थोडा पर युनिट एरिया आहे, बरोबर आहे. त्या पर युनिट एरियावर किती फोर्स लागला म्हणजे प्रेशर असतं, बरोबर आहे. प्रेशर दाब द्यायचा आपल्याला, एखाद्या गोष्टीवर असं दाब द्यायचा. प्रेशर म्हणजे काय, असं दाब असतं. कशावर दाब देत असतो आपण, एखादा पर युनिट एरियावर. म्हणजे युनिट एरिया म्हणजे 1/1चा एरिया घ्या, कोणता पण एखादा एरिया असेल, त्या एरियावर प्रेशर म्हणजे फोर्स लावला आपण, त्या एरियावर फोर्स लावला, तेवढ्या एरियावर फोर्स लावला, ते काय झालं तुमचं प्रेशर. तर प्रेशर काय असतं सांगा बरं. फोर्स अपॉन एरिया. प्रेशर काय असतं, तर फोर्स अपॉन एरिया असतं. प्रेशर काय असतं, तर फोर्स अपॉन एरिया असतं. लक्षात राहू द्या. आणि प्रेशर आता पुढं बघा, फोर्स अपॉन एरिया. तुमचा दुसरा एक 10 नंबर जर मी घेतलं, स्ट्रेस घेऊ आपण. काय घेऊ, स्ट्रेस पण काय असतं, तर फोर्स अपॉन एरियाचं असतं. मग युनिट सेम तर डायमेन्शन पण सेमच असणार. लक्षात राहू द्या. प्रेशर काय तुमचा, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस पण काय असतं, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस पण काय असतं, फोर्स अपॉन एरियाचं असतं. लक्षात राहू द्या. प्रेशर काय, फोर्स अपॉन एरियाज.
स्ट्रेस पण काय फोर्स अपॉन एरियाचे युनिट कसे येतील दोघांचे सेमच येतील. एकच काउंट करून बघू आणि दोघांचे पण लिहून घेऊ. सांगा फोर्सचं डायमेन्शन मी डायरेक्टच लिहितो. काय डायमेन्शन आपल्याकडे फोर्सचं m1 l1 t⁻², m1 l1 t⁻². सांगा डिवाइडला काय आहे खाली एरियाचं डायमेन्शन काय होतं एरिया काय असतं लेंथ इंटू लेंथ. म्हणजे बघा लक्ष दिले तुमच्या l² m काय होतं मास काय एरियामध्ये 0 टाइम पण काय 0 म्हणजे लिहितो मी बघा सांगा मला मास काय होतं मास पण काय होतं 0 l काय होतं 2 आणि t पण काय होतं 0 होतं. लक्ष दिलं m0 l² t0 समजलं. तर व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी बघा पुढं लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढं मला सांगा m0 l0 हे बाकी तर 0 आहे 0 वाला पार्ट आहे. मग हे सांगा l² वर जाऊन काय होतील हे 2 आहेत ना वर जाऊन काय होतील ते -2 होतील वर जाऊन काय होतील ते -2 म्हणजे एकदा व्यवस्थित ह्यांचं तर काही वर लिहिण्याची गरजच नाही की ऑलरेडी 0 आहेत ते. मला सांगा मग काय होईल ते आपला डायमेन्शन m1 बघा हे लक्ष द्या l1 हे l² वर जाऊन काय l² वर जाऊन काय होईल हे राहू द्या t⁻². l² वर जाऊन काय झालं l⁻². समजलं. आता लिहायचं त्याला आपल्याला व्यवस्थित तर सांगा मला बघा m1 मी लिहिलं बरोबर आहे. आता इकडं लक्ष द्या l आणि l मध्ये बघा बेस कसा आहे सेम हे सगळे मल्टिप्लायमध्ये आहेत ना. बेस कसा आहे यांचा सेम बेस आहे. बेस सेम असला की पॉवरची काय होत असते सांगा मला बेस सेम असला की पॉवरची काय होत असते ॲडिशन. तर सांगा मला 1 - 2 काय होईल -1 म्हणजे lची पॉवर काय झाली तुमच्या -1 m1 l⁻⁻1 आणि t⁻² काय इकडं -2 समजलं. तर मला सांगा मग तुमच्या प्रेशर आणि स्ट्रेस त्यांनी प्रेशर विचारू किंवा त्यांनी स्ट्रेस विचारू सांगा त्या दोघांचं पण डायमेन्शन काय आहे m1 l1 t⁻². काय डायमेन्शन आहे m1 बघा एक लक्ष द्या व्यवस्थित m1 l⁻1 t⁻², m1 l⁻1 t⁻². मी इथं वाचलं होतं अगोदर व्यवस्थित लक्ष द्या समजलं. आता काय करा हे एकदम तुम्हाला छानपैकी समजलं असेल. आता आपण फक्त लास्ट एक क्वांटिटी घेऊ आणि बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. समजलं. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थितपणे हे लिहून घ्या तुम्हाला हे समजलं असेल बरोबर आहे. बघा आता पुढं एक लास्ट क्वांटिटी घेऊ. डिराइव्डमध्ये पण सांगितलेली होती मी तुम्हाला स्ट्रेन कोणती बघा कोणती क्वांटिटी होती स्ट्रेन. काय सांगितलं होतं स्ट्रेन काय असते तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन काय सांगितलं होतं मी तुम्हाला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. लेंथ कशात मेजर करतो मीटरमध्येच. ही पण लेंथ कशात आहे मीटरमध्येच आहे. समजायला तुम्हाला मीटर आणि मीटरमध्येच आहे. मला सांगा मग जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित तर हे मीटर आणि मीटर काय होईल जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तिथं काय उरलंय का कोणतं डायमेन्शन उरायलं का तिथं बघा लेंथ पण उरायली का नाही मास पण उरायलंय का नाही टाइम पण उरायलाय का नाही. मग जर मी या स्ट्रेनचं डायमेन्शन लिहिलं तर याच्यामध्ये सगळेच 0 आहेत. म्हणजे काय एमची पण पॉवर 0 एलची पण पॉवर 0 आणि टीची पण पॉवर 0. म्हणजे म्हणायचा अर्थ काय झाला तर स्ट्रेनला डायमेन्शन नाही. स्ट्रेन ही कोणती क्वांटिटी सांगा मला स्ट्रेन ही कोणती क्वांटिटी युनिटलेस आणि डायमेन्शनलेस. त्यांना युनिट पण नाही. काय उरलंय का युनिटचं काय उरलंय का युनिट सांगा मला. मीटर कॅन्सल झाले युनिट काय उरलंय का नाही. म्हणजे स्ट्रेन ही काय युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. पॉज करा आणि व्यवस्थितपणे लिहून घ्या. एकदम स्ट्रेन तुम्हाला छानपैकी आता समजलं असेल. आता आज जे आपण शिकलात तोपर्यंत स्टॉप. बाकी आपण पार्ट हा पुढल्या लेक्चरमध्ये पाहू. तर तुम्ही याला व्यवस्थित रिकॉल करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू आपण पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू.